गोरगरिबांचा आदरवड असणाऱ्या थोरला दवाखाना अर्थात CPR-मधील गैरकारभार, डॉक्टरांचं उद्धट वागणं किंवा अधिकाऱ्यांची आरेरावी अशा विविध प्रकारांवरती गौप्यस्फोट केला. कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश आम्हाला दिले. हे आरोग्यमंत्री या कोल्हापूर जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांच्या जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचं 3-13 वाजल्याचे आरोप आता सुरू आहेत. कोविडचं संकट असेल, कोल्हापूरवर महापुराचं संकट असेल, आरोग्य यंत्रणा अतिशय सक्षमपणे राबलेली आहे. मुख्याधिकारी एस कार्तिकेयन आणि या कोल्हापूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे सर या दोघांनी एक स्टिंग ऑपरेशन केलं. वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेळ काय असते आपल्या नियमानुसार? शासनाच्या परिपत्रकानुसार सकाळची 8:30 ते 12:30 आणि संध्याकाळी 4 ते 6 ही वेळ आहे. 4 ते 6. वैद्यकीय अधिकारी अनेक ठिकाणी मगरूरपणे वागतायत. म्हणजे काहींना राजकीय वरदहस्त असतो, काहींचं लागेबांधे असतात. नमस्कार, मी कृष्णाला आड आणि आपण पाहताय के न्यूज. कोल्हापुरामध्ये सध्या आरोग्य विभागाची चर्चा जोरात सुरू आहे. विविध सामाजिक संघटनांनी गोरगरिबांचा आदरवड असणाऱ्या थोरला दवाखाना अर्थात CPR-मधील गैरकारभार, डॉक्टरांचं उद्धट वागणं किंवा अधिकाऱ्यांची आरेरावी अशा विविध प्रकारांवरती गौप्यस्फोट केला आणि हा प्रकार चर्चेत आला. आणि त्यानंतरच विरोधकांनाही आरोग्यमंत्री या कोल्हापूर जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांच्या जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचं 3-13 वाजल्याचे आरोप आता सुरू आहेत. त्याच धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे CEO अर्थात मुख्याधिकारी एस कार्तिकेयन आणि या कोल्हापूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे सर या दोघांनी एक स्टिंग ऑपरेशन केलं. करवी तालुक्यामधील हसूरदुमाला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वेश बदलून जाऊन तेथे स्टिंग ऑपरेशन केलं गेलं आणि तिथल्या आरोग्य यंत्रणेचं जे काही चुकीचं ज्या गोष्टी होत्या, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थिती असेल किंवा इतर गोष्टी त्यांनी चव्हाट्यावर आणल्या आणि खरोखर त्यांनी केलेल्या या कारवाईचं या परिसरामध्ये कौतुक होते, जिल्हाभरामध्ये कौतुक होते. त्याच अनुषंगानं आपण आज ते स्टिंग ऑपरेशन का केलं गेलं, कसं केलं गेलं आणि त्यामधून काय निष्पन्न झालं आणि इथून पुढच्या आरोग्य विभागावरची नेमकी परिस्थिती, कार्यवाही काय असेल या सर्वच गोष्टींवर आपण संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे सर, कोल्हापूर जिल्ह्याचे DHO अर्थात कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून ते काम पाहतात. त्यांनी चांगला कामाचा ठसा उमटवलेला आहे. सर नमस्ते. एकंदरीत जे स्टिंग ऑपरेशन आपल्याकडून झालं ते नेमकं का केलं गेलं? त्याला स्टिंग ऑपरेशन म्हणता येणार नाही, कारण आपण आता पाहिलेलं आहे की मागच्या 10-12 वर्षामध्ये कोविडचं संकट असेल, कोल्हापूरवर महापुराचं संकट असेल, आरोग्य यंत्रणा अतिशय सक्षमपणे राबलेली आहे. लोकांचे जीव वाचवलेले आहेत, आवश्यक तो औषधोपचार केलेला आहे. परंतु काही काळासाठी काही लिथार्जी म्हणजे थोडक्यात सुस्तपणा यंत्रणेमध्ये आलेला असतो. आणि अशा काही तक्रारी, त्यातल्या काही गंभीर तक्रारी माननीय मंत्री महोदय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त झालेले असतात. त्या अनुषंगाने ज्या तक्रारीमध्ये लक्ष देण्याची गरज आहे असं माननीय मुख्य कार्यकारी यांना लक्षात आलं. त्यामुळं त्यांनी असा विचार केला की आपण अचानकपणे भेटीला जाऊयात. परंतु अचानकपणे जरी भेटीला जायचं म्हणलं तरी लगेच गाडीवरून आपल्या पेहरावरून लगेच ओळखतात आणि मग यंत्रणा सतर्क होते आणि आपल्याला जे प्रत्यक्षातलं दररोजचं चित्र आहे ते लक्षात येत नाही. बरोबर. त्यामुळं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय सरांनी निर्णय घेतला की आपण गाडी अलीकडेच थांबवावी. वेशभूषा अशी काही फार काही बदलली नव्हती. मास्क घातलेला होता आणि साध्या ड्रेसमध्ये होतं. म्हणजे एकदम वेगळं काहीतरी केलंय आणि गेलोय असं नाही. प्रत्यक्षातली परिस्थिती मान्य सरांना अनुभवायची होती. त्याप्रमाणे तिथं व्हिजिट केली असताना जे चित्र दिसतं ते बातम्यांमधून आपण बघितलं असेल. आणि तिथं 1-1.5 तास थांबल्यानंतर मात्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश आम्हाला दिलेत. या बाबतीमध्ये आवर्जून सांगावं वाटतं की माननीय मंत्री महोदयांचं अतिशय बारकाईनं लक्ष आहे. आणि जिथं गरज आहे, जिथं खरेच मदतीची गरज आहे तिथे ते निश्चितपणे सपोर्ट पण आम्हाला करतात. म्हणजे नुसतंच कारवाई करा असं नाही. तर औषधाची कमतरतामध्ये होती ती मंत्री महोदयांनी तरतूद करून घेतली. इतरही भरती प्रक्रिया पुन्हा राबवून आपण तो जरा प्रश्न आहेच. म्हणजे बऱ्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी दिसते. मी जेव्हा जॉईन झालो होतो ऑगस्टमध्ये तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त 30% मॅनपॉवर होती. म्हणजे आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी जे औषधं वगैरे देतात PCला फक्त 30% मध्ये भरलेली होती. आताच्या या शासनाच्या भरतीमुळं आपली आता ही भरती
प्रक्रिया होऊन 87% पदं आपल्या जिल्ह्यातली भरली गेली आहेत. म्हणजे आता मॅनपॉवरचा प्रश्न नाही. आणि त्या अनुषंगानं आता अपेक्षा नागरिकांनाही असते की आपल्याला योग्य वेळेत आणि योग्य औषधोपचार मिळावा. बरोबर, सेवा मिळाली. त्याप्रमाणे आता औषधाची उपलब्धता आपण मुबलक करून घेतलेली आहे. मनुष्यबळ आहे. आणि असं असतानाही नागरिकांच्या तक्रारी येत असतील तर त्याची दखल गंभीरपणे घेणं आवश्यक आहे. बरोबर. याच्यामध्ये कुणावर जाणीवपूर्वाची कारवाई करावी हा उद्देश नाही. अगदीच, अगदीच. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र हे फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहेत अगदीच. नागरिकांचे. म्हणजे ते पहिल्यांदा कुठे जातात गावात तर उपकेंद्रात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जातात. बरोबर. तिथं उपचार झाला नाही तर पुढे जातात. परंतु आता शासनाच्या इतक्या वेगवेगळ्या योजना आहेत ज्याच्यामध्ये नुसतंच औषधोपचार नाही तर रक्तलघवी साखर तपासणीची सोय आहे. वेगवेगळ्या आजारांवरती, कॅन्सरवरती तपासणीची सोय आहे. हृदयविकारावरती ECG म्हणजे स्टेमी म्हणून एक प्रोजेक्ट आहे. ECG काढण्याची सोय आहे. अत्याधुनिक सुविधा आता सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध आहेत. त्याचबरोबर प्रसूती, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यांच्याबरोबरच आता नजीकच्या काळामध्ये आपल्याकडं महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत वेगवेगळ्या शस्त्रक्रिया पण आपल्याकडे मंजूर होण्यात आहेत, ज्याच्याने त्या दवाखान्यालाही निधी मिळणार आहे आणि लोकांची सोय होणार आहे. म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र लेवलवरतीच. तर ह्या सगळ्या सोयी होत असताना तिथली यंत्रणा सक्षमपणे काम करणं, वेळेत उपलब्ध असणं आणि चांगल्या पद्धतीने औषधोपचार देणं ही रास्त अपेक्षा वरिष्ठांकडून आणि तुम्ही ज्यावेळी ते तुम्ही स्वतः गेला होता त्यावेळी तुम्हाला जाणवलं की बाबा अजून कर्मचारी वेळेवर हजर नाहीत, तर ही साधारण गोष्ट सर्वसाधारण बऱ्यापैकी आहेच. म्हणजे जिल्हाभरात हा प्रॉब्लेम आहेच. मग ह्याच्यासाठी असं आपल्याला काय ठोस ह्याच्यासाठी ठोस उपाययोजना आपण हे केलेली आहे की आता आपण आधार बेस्ड बायोमेट्रिक केलेलं आहे. जे फेस रिडिंगनी त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात, त्या संस्थेमध्ये गेल्यानंतरच अटेंडन्स नोंदवतं. बरोबर. आणि ती किती वाजता अटेंडन्स नोंदवली हे त्या संबंधिताच्या मोबाईलमध्ये असतं. म्हणजे एखादा म्हणू शकत नाही की मी 8 वाजता आलो होतो. तो जर आला तिथे 8 वाजता आणि त्याने बायोमेट्रिक केलं तर ते 8 वाजताच नोंदणी दाखवणार. तो जर तिथे 10 वाजता गेला आणि त्याने नोंदणी केली तर 10 वाजताच दाखवणार. म्हणजे आता आम्ही बायोमेट्रिक अटेंडन्सच पाहतो आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्देश दिलेले आहेत की बायोमेट्रिक अटेंडन्सनीच पगार काढायचा. त्यामुळे आता त्या दृष्टीनं आम्ही उपाययोजना करतोय आणि योग्य वेळेमध्ये योग्य ठिकाणी त्या संबंधित कर्मचाऱ्याची उपलब्धता राहील याची दक्षता आज आम्ही घेत आहोत, जेणेकरून लोकांच्या 50% तक्रारी तिथंच कमी होतील, गैरसोय कमी होईल, लोकांना वेळेत उपचार आणि संदर्भ सेवा पण मिळेल. यासाठी आपली आता 102ची गाडी पण आहे, 108ची गाडी आहे. म्हणजे असंही नाही की तिथं उपचार झाला आणि पुढे उपचारासाठी काय करायचं. तर त्या दृष्टीनं उपाययोजना त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेळ काय असते आपल्या नियमानुसार? शासनाच्या परिपत्रकानुसार सकाळची 8:30 ते 12:30 आणि संध्याकाळी 4 ते 6 ही वेळ आहे. 4 ते 6. त्यात पण कसं आहे की समजा सोमवार आणि शनिवार असेल तर सलग सुट्ट्या आल्या तर सोमवार आणि शनिवार OPD चालू ठेवायचे. अच्छा. म्हणजे आधी रविवारी सुट्टी आली आणि शनिवारी पण सुट्टी आली तर समजा शनिवारी सुट्टी घेतली तर सोमवारी OPD चालू ठेवायची आहे. म्हणजे ती सुट्टी गृहीत धरायची नाही. सलग 3 दिवस दवाखाना बंद नाही राहायला पाहिजे. मग त्या सुट्टीच्या अनुषंगानं ते ऍडजस्टमेंट करायची. पण आता बऱ्यापैकी जर बघितलं तर OPD ही फक्त सकाळचीच घेतली जाते. 4 ते 6 या वेळेत तिथे डॉक्टर्स उपलब्ध नसतात. नाही आता आपण त्या अशा अनेक घटना म्हणजे आहेत. ह्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? याच्यामध्ये आता आपण तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत की त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या OPD टायमिंगचं आणि दिल्या जाणाऱ्या ह्याचं ऑडिट करावं. म्हणजे सकाळी किती पेशंट झाले, संध्याकाळी किती पेशंट झाले, रात्री किती पेशंट झाले, म्हणजे जेणेकरून तिथं सेवा पूर्ण वेळ चालू आहे की नाही हे लक्षात येईल. 2 पैकी 1 वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी म्हणजे अल्टरनेट PSC मध्ये उपस्थित राहावं याच्या बाबतीत आपण सूचना दिलेल्या आहेत की समजा राहण्याची सोय नाही, दुर्गम भाग आहे, राहण्याची सोय नाही, परंतु त्यानं असं अप्रोचेबल राहावं की तिथं एखादी इमर्जन्सी आली हजर होत तो डॉक्टर तिथं उपलब्ध झाला पाहिजे. आता ॲक्च्युली तुम्ही राहण्याचा जो विषय काढला तर बऱ्याच ठिकाणी कॉटेजेस आहेत, बऱ्याच ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य त्या ठिकाणी आहे परंतु त्या वापराविना अडगळीच्या झालेल्या आहेत. नाही त्याचाही आम्ही आढावा घेत आहोत. तिथंही आता वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी कंपल्शन या नजीकच्या काळामध्ये आपल्याला दिसेल. आणि एखाद्या ठिकाणी 2-2 जर वैद्यकीय अधिकारी असतील तर त्यांची तिथं हजर राहण्याची जी रजिस्टर असते ती तिथं अवेलेबल नसते. म्हणजे बायोमेट्रिक नुसार आता कळेल. आणि ते अल्टर म्हणजे आपल्या ह्याच्यावरती दोघांनी ऍडजस्टमेंट केलेली असते असं पण बऱ्याच ठिकाणी आहे. त्यामुळे नेमकं कळत नाही की बाबा आज हजर कोण आहे आणि आज गैरहजर कोण आहे. याच्यासाठी आता यंत्रणा आपण तालुका आरोग्य अधिकारी सक्षम करतोय, जेणेकरून त्यांनी जर प्रस्ताव दिला की हा डॉक्टर इथे नाही तर त्याच्यावरती आमच्या स्तरावरून कठोर कारवाई केली जाईल. अच्छा.
हे खरंच एकंदरीत पिंपळे सरांशी आपण बोललो, खरोखर एक चांगला मेसेज त्यांनी दिला. एकंदरीत सर्वसामान्य लोकांना जे आधारवड असणारे सरकारी दवाखाने, म्हणजे आता जे भरमसाठ महागाई जी आहे त्या अनुषंगानं फक्त सरकारी दवाखाने सर्वसामान्य गोरगरिबांना परवडतात आणि त्या ठिकाणी चांगली सेवा मिळावी यासाठी यांचं प्रयत्न चालू आहेत असं त्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्र्यांनी देखील यामध्ये त्यांना चांगलं सहकार्य केल्याचे त्यांनी बोलून दाखवले. पण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर वैद्यकीय अधिकारी अनेक ठिकाणी मगरूरपणे वागत आहेत. म्हणजे काहींना राजकीय वरदहस्त असतो, काहींचं लागेबांधे असतात. अशा गोष्टीमुळं ते आपल्या मनावरती त्या ठिकाणी काम करत असतात. हे कुठंतरी आता चित्र बदललेलं पाहायला मिळेल असं आशा ठेवायला काही हरकत नाही. एकंदरीत या आरोग्य विभागाचे सर्व अपडेट्स आपल्याला मिळत राहतील. त्यासाठी पाहत राहा के न्यूज. धन्यवाद. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.